नमस्कार मित्रांनो, माझं नाव विशाल वाडी. पुन्हा एकदा स्वागत करतो मी आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही जातो गणपती बाप्पाच्या दर्शनाला लोहपरीला, लालबागला सगळे गणपती बघणार होतो. लालबागचा राजा ना आम्ही बघणार, लय गर्दी असते तिथे. म्हणून तिथून विचार करतो खेतवाडीला जाऊ. तिकडे वेळ भेटलेला जाऊयाच खेतवाडीला आपण. आज माझ्या मित्राची ओळख करून देतो. सिद्धेश मोसमकर, आमचा लाडका अध्यक्ष. नमस्कार, माझं नाव सिद्धेश मोसमकर. हा माझा मित्र विशाल माडी. मी याला गणपती मंदिर घेऊन चाललो आहे. तुम्ही पण या, व्हिडिओ बघा. घेऊन चालला. चला आमच्या सोबत चला. तुम्ही कॅमेरा मागचा ह्याला तर तुम्ही ओळखतच असाल, सचिन धिंडले. आणि एक ही आमची लाडकी मैत्रीण, ही आमची लाडकी मैत्रीण ही आमची देवदास. लाडकी मैत्रीण शुभम बडबे. शुभी. आयटमचा फोन आलाय. करते की नाही करते? आयटमचा फोन आलाय. जेवलीस की नाही? तू जेवली? हा जेवली. व तू नाही, तू जेवल्याशिवाय मी जेवणार नाही असं बोलतोय. म्हणून आता आम्ही जातोय लो परेडला. मला स्टेशनवरून डायरेक्ट लो परेडला जाणार. डेस्टिनेशनला लोकेशन उतरल्या तिथून व्हिडिओ आता शूट करूया. आता इथून शूट थांबवतो आपला. डायरेक्ट थांबवतो. चालता थांबवतो. कशाला थांबवत नाही आहे. डायरेक्ट लो परेडवरून स्टार्ट करतो पुन्हा. डायरेक्ट गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला. चला मित्रांनो, आताच आम्ही लो परेडला पोचलो आहे. आता लो परेड स्टेशनला आहे. आता पुढचे गणपती बघायला जाऊ. पहिला सगळे परळचे गणपती बघून घेऊ आम्ही. आता कुठला गणपती बघायचा? लालबागचा राजा. कुठला? लालबागचा राजा. लालबागचा राजा नाही, परळचे सगळे गणपती बघणार. परळचा राजा वगैरे. तिथून मग लालबागला जाऊ सगळे चिंतामणी गणपती वगैरे बघायला. आमचा डायरेक्शन देतो आहे, कसं जायचं आपल्याला सांगा. आता इकडून सरळ जाऊन आपल्याला लेफ्ट मारून मग आपल्याला पहिला नरी पार्क बघायचं. नरी नरी पार्क बघून मग आपण रस्ता क्रॉस करून मग इकडचे 3-4 गणपती ते बघत यायचं आपल्याला. सरळचा महाराजा वगैरे, परत लक्ष्मी कॉटेज आहे तिकडचा बघत यायचं आहे. मग डायरेक्ट मग आपण गणेश गणपती असं करत जाऊन मग पुढचे गणपती बघत जाऊ. पुढचे गणपती बघायचेच आहेत. टोटल मोठे गणपती मी तीन गणपती बघायला आलो आहे. जास्त खरं म्हणजे खेतवाडी पण आपल्याला जायचं. एक आपला चिंतामणी, दुसरा आपला गणेश गल्लीचा राजा, आणि तिसरा माझा सगळ्यात आवडता केजुगायचा राजा. हा मला हे गणपती मला खरं म्हणजे खास करून बघायचे आहेत. तुला कुठला गणपती बघायचे? लालबागचा राजा. जिथे आम्ही जाणारच नाही. तिथे आम्ही नाही जाणार. काम करते तिकडे आम्ही विसर्जनला जाणार आहोत. मी आता आलोय आपावाडा BMCच्या मैदानात. आपावाडा BMCचं मैदान शाळेला. आपावाडा BMCचं मैदान मला KM हॉस्पिटल जवळच वाटतं. हे KM त्या साईडला आहे ना भाई. तो परत मला इकडे आला. 2 वर्षानंतर मी आलो इथे. आता आम्ही जात आहोत नरी पार्कचा गणपती बघण्यासाठी. नरी पार्कवाल्यांनी मेळा मस्त लावला आहे बघा. मेळा बघा. पहिलाच लेट. हां कुठून सर कुठून मेळावाली एंट्री आहे. कसं वाटलं नरी पार्कचा गणपतीचा मेळा? खूप छान वाटलं. कसं वाटलं? खूप छान वाटलं आम्हाला. हां बोल. विशालचा ब्लॉग मी कंटिन्यू करतोय. हा गणपती नरे पार्कचा असून हा गणपती आज गणपती शनिवारचा आहे. असं आहे. 2 दिवस पहिला गणपती मी बघून गेलो. आता या लोकांना दाखव. पुढे 4 जण का? याला गेट पासची पण लाईन बघा. आम्ही आता आलो नरे पार्कचा गणपती बघण्यासाठी. तर गेट पासला पण लाईन बघा किती आहे. आणि आज गणपतीला परेळमधला सगळा फेमस गणपती आहे. म्हणजे फेमस गणपतीमधला अजून एक गणपती आहे काय नरे पार्कचा. तो आता बघूया आपण. लय लांब जाम लाईन आहे. सचिन धिंडले आमचे मार्गदर्शक. चला पुढे. हो सर्व भाविकांना विनंती आहे की पुढे सरकत राहा. किती फुटाची आहे ही? 22 फुटाची ना. सर्व भाविकांना विनंती आहे की आपण पुढे सरकत राहायचं. परळच्या राजाचा गेट, एंट्री गेट आहे ना.
प्रवेशद्वार. काय मग कसं वाटतंय दर्शन? खूप छान वाटतंय आम्हाला, भारी वाटतंय. तुम्ही पण गेटचं दर्शन घ्या. अरे गणपतीचा हा आमचा येडा एक मुलाचा बाप आहे, वाटतो का? परळच्या राजाचं आता आमचं दर्शन झालं आहे. नरेपारचा गणपती होता. नरेपारचा गणपती होता तो. नरेपारच्या गणपतीचं आमचं चांगलं असं दर्शन झालं आहे. त्याला परळचा राजा सुद्धा असं बोलले जाते. आता आम्ही पहिला गणपती होता, आम्ही पहिल्या गणपती दर्शन घेतलं आहे. आता आम्ही सेकंड गणपती म्हणजे दुसऱ्या गणपतीकडे जातो, परळच्या महाराजाकडे. त्याचं आता दर्शन घेऊ, तेही दाखवू. आता ना एक काम करूया, मस्त 22 फुटाची मूर्ती होती ती परळच्या राजाची. परळच्या महाराजाचं दर्शन झालं ना, तिकडून एक दोन गणपती बघून येऊया. आणि नंतरला आपण परत क्रॉस करून ना आपण लाल मैदानात जाऊया. लाल मैदानात हां आपली चंदनवाडी. नाही लाल मैदानात आपला परळचा इच्छापूर्ती बसतो. परळच्या इच्छापूर्ती अशी किती आहेत? तिकडे जाऊन बसतो, तिकडे तो बघायचा. हां तो पण मस्त, त्याला डेकोरेशन चांगलं केलं, एकदम मस्त डेकोरेशन केलं त्याला. अच्छा. तो एक बघू. ही पण मूर्ती मस्त होती परळच्या राजाची. जय मल्हार. एक नंबर होती. आणि मूर्तिकार कोण होता? मूर्तिकार आता आपण ना इथे आलोय. मूर्तिकार कोण? मूर्तिकार निखिल राजन खातू. निखिल राजन खातू. निखिल राजन खातू मूर्तिकार होते. आणि आता आपण 22 फुटाची मूर्ती, सुंदर अशी मूर्ती बनवली आहे. दर्शन पण खूप छान भेटलं बाप्पाच्या आपण आशीर्वादाने. अशा जागेवरती आलो ना, जिथून मुंबईतले सगळे गणपती निघतात. हां काय? हा काही असू दे, जिथून परळ वर्कशॉप. आता आम्ही अशा ठिकाणी आलो आहे जिथे मुंबईतल्या सगळ्या मूर्त्या निघतात, म्हणजे तिथे आपली मूर्ती घडवली जाते. परळ वर्कशॉप. हा बघा, इथून सगळे आपल्या बाप्पाचं आगमन होतात. मोठे मोठे ज्या मूर्ती आहेत परळचे सगळ्या इथूनच बनतात आणि इथूनच जातात. खाली वाटतंय बघा कसं, बरोबर ना वाटत आहे. आता आम्ही आलो परळचा महाराजा. हा बघा, परळचा महाराजा. परळच्या महाराजाचं गणपती दर्शन घेण्यासाठी आलो. मस्त गेट बनवलं. हा त्याचा गेट. परळचा महाराजा. ठीक आहे चलनचित्र ना रे, चलचित्र तुझ्या. लास्ट टाइम गॅलरी बनवली जायचं भाई, एकदम फेस टू फेस गणपती बाप्पा बघा. म्हणून मी ह्याला गणपतीसाठी आहे ना, लालबागच्यासाठी हा होता म्हणून मी खास आलो आहे, कारण की ह्याला सगळं माहिती आहे इकडचं. हा लालबागच्या राजाचे पैसे मोजायला हाच असतो. नाही तर ते माझ्या घरी येतात. हा मुकुट जेव्हा लालबागच्या राजाचं विसर्जन होतं ना, मुकुट पण जेव्हा जातो ना, तेव्हा हा खोदायला हात जातो शोधायला. पण यावर्षी खरा मुकुट आहे यावर्षी. हा कोण आहे? ओरिजिनल मुकुट घातला. बघा लालबागच्या राजाची गर्दी बघा. म्हणून आम्ही लालबागच्या राजाला जात नाहोत. बाकी सगळे गणपती बघू, मग लालबागच्या राजाला नाही जाणार आम्ही. ते डायरेक्ट विसर्जनला आम्हाला एंट्री आहे, ते डायरेक्ट विसर्जनला जाऊ. हा बघा इलेक्ट्रिशियन, लाईट गेली आहे म्हणून. म्हणजे आयला कोर्स मी केलाय. नाही जाऊ दे. वाटतं आमच्या मंडळाचा अध्यक्ष. ओ टेस्टर आणला का? टेस्टर. तुला ब्लब बंद आहे, मी बघून घेतो. हा तुझी करामती आता नवरात्रीत दाखव आपल्या इथे. इकडे नको इकडे म्हणून त्याची गाडी काढते. आणि नवरात्रीमध्ये गेल्या शिंगाने काढली पाहिजे. इलेक्ट्रिशियन होता, वेल्डिंग करत होता. मी बसलो होतो पण यांनी वरतून चिंगारी काढली ना, पत्ते खेळत होते, ते पण घाबरले. 7 वर्षांनी आमच्या मंडळात आल्या, पण मंडळाला आग लावून जाणार. मुंबईश्रीची पोज, याची पोज बघा. याच्या बाबा आता बोलणार होतो मी. इथे बघ, इकडे बघ, पोज दाखव. एवढे लांब एवढे लांब. अरे तेवढे वाढतील ना त्याचे.
हा तेव्हा मला हा मुंबई श्री. मुंबई श्रीची प्रॅक्टिस चालू आहे. हा ही कुठली पोच होती? पंख पंखेवाली. बाप्पा मंगळ मूर्ती. एक नंबर. तिथे गर्दी करू नका या. दादा किती फुटाची मूर्ती आहे? 24. चोवीस फुटाची मूर्ती आहे. मूर्तिकार मूर्तिकार कोण? अरुण दत्ते. मस्त मूर्ती. परळचा महाराजा आमचा दुसरा गणपती. परळचा महाराजा सुंदर असं आमचं दर्शन झालं आहे. आता खूप मस्त मूर्ती आहे. 24 फुटाची मूर्ती आहे ती. खूप सुंदर असं दर्शन झालं आहे. परळचा महाराज दुसरा गणपती होता आमचा. आता पुढचा गणपती होता. बोल काहीतरी बोल. ह्याला पण काहीतरी बोलायचं असतं पण त्याला आठवत नाही शब्द. बोल आता. खूप छान वाटलं मूर्ती बघून आम्हाला. पुढची दर्शन मूर्ती कसं- तुम्हाला खूप दर्शन छान कसं दर्शन झालं? झालं आमचं. फोटोही काढले आम्ही. तुम्हीही फोटो बघून घ्या. मूर्तिकार मूर्तिकार कोण होता? मूर्तिकार कोण होता? मूर्तिकार कोण सांगितलं? अरुण दत्ते मूर्तिकार होते. तुला सांगायची गरज होती. अजून बोल. मूर्ती किती फुटाची? अरे सांगा तुम्ही. बघा, ह्यांना विचारतो ह्यांना. तू काय 26 बघत फुटाची काय मूर्ती होता? होती. तू विचार बघत होतो. म्हणून आम्ही जेव्हा विचारतो ना सांगाय बघ ऐकायचं असतं तिथे. पुढचा ब्लॉग मी तुमचा कंटिन्यू करतो. बघा विशालचा ब्लॉग हा मी कंटिन्यू करते. माझ्यावर लक्ष द्या तुम्ही. आता परळच्या महाराजाचं दर्शन नीट झालं आहे आमचं. आता आम्ही जातो आहे परळचा विघ्नार्थ बघायला. कुठे आहे तो परळचा विघ्नार्थ? ही पुढचीच गणपती. अच्छा म्हणजे परळचा महाराजा त्याच्या पुढची परळचा विघ्नार्थ आहे. तिथे चाललो आहे आता बघण्यासाठी आम्हाला. ती किती फुटाची मूर्ती आहे काय माहिती. मार्गदर्शक तिकडे गेल्यावर कळेल. तिकडे गेल्यावरच समजेल आपल्याला किती फुटाची मूर्ती आहे ती. आता बघ. अगोदर मी बघितली इकडची मूर्ती सांगत नाही पण एकदम छान मूर्ती आहे ना. खूप मस्त मूर्ती आहे. अच्छा खूप छान मूर्ती, खूप छान मूर्ती आहे. इकडची मूर्ती खूप छान जलचित्र आहे वाटतं आतमध्ये. आतमध्ये जलचित्र आहे. इकडची मूर्ती आता हा बोलतो खूप छान आहे. बघितली आहे. सांगत नाही तो सस्पेन्स सांगतो आम्हाला. बघूया आता कशी मूर्ती आहे. मूर्त्या सगळ्यात छान असतात नाही ना. मूर्त्या सगळ्यात छान असतात. त्याला झोप बघा किती आली. परळच्या विघ्नार्थ बघायला आलो आहे. लाईनीत उभे. आतमध्ये शो चालू आहे. मुंजाचा शो लागलाय. बघा जिवंत असं चलचित्र त्यांनी दाखवण्याचा हे- प्रयत्न केलेला आहे. जिवंत चलचित्र. हे गेट पासची लाईन आहे आणि विदाऊट गेट पासची लाईन बघा. आम्हाला मुंजेची भीती नाही वाटणार कारण की आम्ही मुंजेला घेऊन फिरतो. आमचा मुंजा आहे. आम्हाला मुंजाची भीती नाही वाटत. मुंजा यायला घाबरेल. आमच्यासोबत मुंजा पण आला. आमचा मुंजा बघा हातून डोक्यावरती. तो घरी आहे ना मुंजा. एक मुंजा घरी आहे. भूत. तो नाही रे मुंजा. परळचा विघ्नार्थ मूर्ती कशी वाटली? मूर्ती खूप छान वाटली. मूर्ती खूप छान वाटली आम्हाला. सुंदर अशी सोबत अशी उभी मूर्ती होती. परळचा विघ्नहर्ता करून तुम्ही या मूर्तीला भेट द्या. असं तुम्हाला मी जागा दाखवतो. आणि इथे जिवंत चलचित्र असं ठेवण्यात आलेलं आहे मुंजा करून. असं तुम्हीही बघा. परळचा विघ्नहर्ता. हे विशाल माडिक यांचा ब्लॉग. मला मुंजा कमी आणि कवट्या महाकाल जास्त वाटत होता तो. त्यांच्या विचारती एक तो माणूस झोपला चलचित्रवाला त्यांचा. एक चलचित्राला माणूस झोपलेला. फक्त वरून सिंगाडा आला आमच्या प्रयोगशाळेचा. सापळा आला बाहेर. मूर्ती बाप. मूर्तीची जबरदस्त. आमचा भाई बोललेला सगळ्यात भारी मूर्ती होती. मला खूप आवडली आहे मूर्ती कमळावरती. तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये सांगा आम्हाला तुम्हाला मूर्ती कशी वाटली ती.
कशी वाटते मूर्ती? किती फुटाची होती रे मूर्ती? आता आमचे मार्गदर्शक आम्हाला सांगतील. अच्छा, ह्याला पण नाही माहीत. मूर्तिकार कोण होता? सिद्धेश हा कोण? सिद्धेश दिगोळे. सिद्धेश दिगोळे. सिद्धेश दिगोळे हे मूर्तिकार होते. मूर्तीची हाईट आम्हाला माहिती नाही सध्या किती होती. आम्ही विचारायला मग राहिलं आमचं. आता आम्ही जातो कृष्णनगरचा राजा बघायला. परळमधला सगळं पहिला मानाचा मंडळ, जुना आणि पहिला मानाचा मंडळ कृष्णनगरचा राजा. कृष्णनगरचा राजा. द्वारका नगरी आहे ना? पाण्यातली द्वारका नगरीचं डेकोरेशन केलं आहे. खूप सुंदर असं डेकोरेशन. मूर्तीला शोभेल असं. ह्या मूर्ती आम्ही कृष्णनगरचा राजा ह्याचं दर्शन घेतलं आहे. ह्या गणपतीचं दर्शन घेतलं आहे आम्ही आता. खूप सुंदर अशी मूर्ती होती. भजन वगैरे चाललं होतं. कृष्णाची मूर्ती होती, त्याच्यावरती त्या लोकांनी जो डेकोरेशन केलं होतं पाण्यामध्ये द्वारकामाई. द्वारकामाई नाही रे, द्वारका नगरी. द्वारका नगरी. पाण्यामध्ये त्यांनी सुंदर असं डेकोरेशन केलं होतं. पाण्यामध्ये द्वारका नगरी बनवली होती. खूप सुंदर अशी मूर्ती होती. खूप मजा आली. भजन सुद्धा चालू होतं. खूप बरं वाटलं. माझ्या मित्रांना बोलतो बस या, नाही बसलेलं होतं. उशीर पण होतं आम्हाला म्हणून आम्ही जातोय आता. आता आमचा 5वा गणपती ना रे, आज 4था गणपती बघितला आपण. आता 5वा गणपती आम्ही कुठला बघायला जातो आमचे मार्गदर्शकच सांगतील. तेच आता आम्ही चालू परळचा लंबोदर बघायला. त्याचं पहिला लक्ष्मी कॉटेजचं लंबोदर असं नाव होतं. त्याला आता परळचा लंबोदर म्हणून म्हटले जाते. त्याची अशी ओळख आहे. आता त्याचंच आम्ही बघायला, त्याचं दर्शन, त्या गणपतीचं दर्शन घ्यायला जात होतो आम्ही. आलो आपण परळचा लंबोदर. रोय जबरदस्त. आता जी मूर्ती बघितली परळचा लंबोदर किती फुटाची आहे? ची मूर्ती आहे परळचा लंबोदर. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. आम्हाला खूप बरं वाटलं. कसा त्याला दर्शन पण छान भेटतं आहे. आमचा अध्यक्ष बघा मंडळाचा, त्याला मूर्ती एवढी आवडली की तिकडे सारखं बघूनच राहिलं. तो बघा आता घरी घेऊन जायचं. त्याचा विचार आहे घरी घेऊन जायचा, पण ते होऊ शकत नाही म्हणून. मार्गदर्शन काय बोलतं बघा मार्गदर्शक. कशी वाटली मूर्ती? मला आगमनालाच आवडली होती. जेव्हा आगमन होतं तेव्हाच मला आवडली मूर्ती. म्हणून तुला बाहेर बोललो मी, मूर्ती आत्मजान काय मस्त. ही वाली मूर्ती ना, जबरदस्त मूर्ती. परळचा लंबोदर खूप सुंदर अशी मूर्ती आहे. 23 फुटाची मूर्ती आहे. मुंबईचा राजा त्याचे जे मूर्तिकार आहे त्यांनी ही मूर्ती बनवली. त्यांचं नाव काय? सतीश वडीवळेकर. त्यांनी जे नाव घेतलं ते मूर्तिकार आहे. खूप सुंदर अशी मूर्ती. लालबागमध्ये एक बघितला, मूर्त्या खूप भारी आहे. मला लालबागमधल्या मूर्त्या ना खूप आवडतात. मना पण सांगतो खूप म्हणजे खूपच आवडतात लालबागमधल्या मूर्त्या. बघण्यासारख्या असतात. अध्यक्ष अजूनही बघतात आमचे. मूर्ती घरी जर घेऊन जायचा विचार चालू आहे वाटतं त्यांना. हो अध्यक्ष, घरी घेऊन जायचं. पुढच्या वर्षी आपल्या मंडळाला अशीच मूर्ती बघायची आहे.
डिसिजन वेगळा घ्यायचा आहे. आपला कासांबागचा लंबोदर, परळचा लंबोदर. मित्रांनो, आता आम्ही जात आहोत लाल मैदान. लोअर परळीलाच आहे लाल मैदान, अशा ठिकाणी जातो आहे. परळमधलं सर्वात फेमस मैदान आहे. परळमधलं सगळ्यात फेमस मैदान लाल मैदान. तिकडे आम्ही जात आहोत आता गणपतीचे दर्शन घेण्यासाठी. मी पण खूप नाव ऐकलं लाल मैदानचं. कुठे आहे ते? आलं का? हे बघा आलं आलं आलं. लाल मैदान आलं. अरे वा. चल ना लवकर. लाल मैदानातली मूर्ती परळचा इच्छापूर्ती. हे भजन चालू आहे. परळचा इच्छापूर्ती. आता आम्ही आलो होतो परळच्या इच्छापूर्ती जागी. ती सुंदर मूर्ती आहे आणि इतकं सुंदर असं भजन केलं आहे ना, खूप बरं वाटलं आहे आम्हाला. खूप छान वाटतं आहे. जेवढी थकावट होती सगळी निघून गेली आमची. आमचे अध्यक्ष म्हणजे आमचे सिद्धेश मुसमकर साहेब खूप दंगा झाले होते भजनामध्ये. जायचं मन नाही होतं आहे, पण खूप उशीर होता आहे आम्हाला सुद्धा जाण्यासाठी. बाकीचे पण गणपती बघायचे आहेत. कसं वाटलं? खूप छान वाटला मला. खूप छान भजन मंडळी होती. आवाजही छान होता त्यांचा. ढोलकी वादक पण खूप छान होते. मूर्तीही तुम्हाला दाखवण्यात येत आहे. अजून पुढचा ब्लॉग विशाला कंटिन्यू करतो आहे. कसं वाटलं भजन? परळच्या राजाचा आम्हाला अभिमान. परळचा आठवण येते ना? असं वाटतं इथेच राहिलं पाहिजे आपण. इकडे रूम घ्यावीच लागेल. एकदम इकडे दोन टाकतात एक झाडावरती. लोकेशन बघा का मस्त आहे. मॅनेजमेंट मस्त आहे लोकांची. परळच्या इच्छापूर्ती. परळच्या राजाचा आम्हाला आता परळचे सगळे गणपती बघून झालेत आमचे जे बघायचे होते ते. आता आम्ही चाललो लालबागला. म्हणजे आता जे आमचे खास करून मला हे तर मी पहिल्यांदाच सगळे गणपती बघितलेत. नरे पार्कचा माहिती होता मला, मग बाकीचे गणपती पहिल्यांदाच बघितले इकडे. ते पण आमचे सचिन धिंडले साहेब आमचे मार्गदर्शक. त्यांच्यामुळे सचिन धिंडले म्हणजे आपले जे मार्गदर्शक आहेत आपले आजचे, त्यांच्यामुळे आज मला सगळे गणपती पहिल्यांदा बघण्यात आले आहेत. एक नरे पार्कचा गणपती मी बघितला होता, पण आता हे जे बाकीचे गणपती आहेत म्हणजे परळच्या इच्छापूर्ती, परळच्या विघ्नहर्ता, परळचा लंबोदर, आम्ही कुठला आता लाल मैदान परळच्या इच्छापूर्ती, हे पहिल्यांदा मी गणपती बघितले आहेत. आता आम्ही चाललो आहे, परळचे गणपती झाले बघून. आता आम्ही जातो आहे लालबागला. लालबागला ते पण कुठे? चिंतामणी, तेजूबाई आणि गणेश गल्ली, हे 3 गणपती मेन आम्हाला बघायचे होते. मला खरं म्हणजे ते आता बघायला चालू आहे. आता आम्ही चाललो आहे चिंतामणी ना, आपण गणेश गल्लीला जाऊया. अजून एक तेजूबाईचा पण गणपती मला बघायचा. तो मला सगळ्यात आवडता गणपती आहे. आधी आपण गणेश गल्लीला जाऊया, कारण की आपल्या दादाला पहिला गणेश गल्लीत लागेल. अच्छा, म्हणजे आता आम्ही पहिला आता चाललो आहे इथून परळच्या इच्छापूर्ती बघून झाल्यानंतर आम्ही इथून चाललो आहे आता गणेश गल्लीचा राजा, म्हणजे आपला जो मुंबईचा राजा ज्याला मान दिला जातो त्याच्याकडे जातो आहे. गणेश गल्लीचा राजा बघायला. गणेश गल्लीचा मुंबईचा राजा. डेकोरेशन त्यांनी उज्जैन म्हणजे महाकालेश्वर म्हणजे उज्जैनची पूर्ण नगरी बनवली ठेवली तिकडे. सुंदर आहे. आता जाऊया आपण आतमध्ये, आतून शूट करूया पूर्ण मुंबईचा राजा गणेश गल्ली.
गणपते गणपती बाप्पा मित्रांनो, आता आमचा मुंबईच्या राजाचं म्हणजे गणेश गल्लीच्या गणपतीचं दर्शन झालं आहे. खूप सुंदर असं दर्शन भेटलं आहे. खूप छान असं दर्शन आम्हाला भेटलं आहे. मूर्ती जबरदस्त होती. ही खास मूर्ती आपल्याला बघण्यात आलेलो. गणेश गल्लीची मूर्ती बघण्यासारखीच असते दरवेळीसारखी. 22 फुटाची मूर्ती होती. मूर्तिकार कोण होते? सतीश दादा वडेकर. परत ये ना. सतीश दादा वडेकर. सतीश दादा वडेकर मूर्तिकार होते. पण एवढी सुंदर अशी मूर्ती खूप बरं वाटलं. आता आम्ही चाललो आहे तेजुगायचा गणपती बघायला ना. आता आम्ही चाललो आहे तेजुगायचा गणपती बघायला. तेजुगायचा राजा म्हणजे त्याला खास करून हा गणपती माझ्यासाठी खूप जवळचा आहे. म्हणजे पर्यावरणाचा राजा आहे. पर्यावरणाचा राजा म्हणजे त्याला असा मान दिला जातो. तो असा गणपती आहे तेजुगायचा राजा. आता आपण तिथेच जात आहोत. आता आपण आलो तेजुगायच्या गणपतीजवळ. तेजुगायचं गेट बघा. राजा तेजुगायचा. ही पण एक मूर्ती मला खूप आवडते. किती वेळ उभा डबल लाईन आहे. किती मूर्ती किती फुटाची आहे? दुकाना माहिती. गणपती बघायला आलो. डायरेक्ट झोपून उठला ना. इसके बात कर रहा हूँ. मित्रांनो, आता तेजुगायचा गणपती झालाय बघून. आता आम्ही चाललो आहे चिंतामणीचं दर्शन घ्यायला. चिंतामणी आगमनाधीश चिंतामणी. आता तुला गणपती आहे आता ना बघूया. मेन गणपती चिंतामणी आहे. उशीरही खूप झाला आहे. तरी मग आम्ही फिरणार. कधी फिरणार? दुपारचे 2 वाजेमध्ये फिरणार आम्ही. चिंतामणी थोडा पुढे चिंतामणी आहे. चिंतामणी झाल्यानंतर आम्ही जाऊ काळा चौकीला ना. चिंतामणी झालं चिंतामणी बघितल्यानंतर काळा चौकी असे आमचे स्पॉट लोकेशन. चिंतामणीची मूर्ती खूप बघण्यासारखी आहे. आगमनाधीश म्हणून त्याला मान दिला जातो. बघा आता तिकडे दर्शन कसं भेटतंय कसं. आतापर्यंत सगळे गणपतीचं दर्शन चांगलं भेटलं आम्हाला. प्लॅन चेंज झाला जरा. चिंतामणीचा गणपती बघण्या पहिला आम्ही बाळगणेशचा बल्लाळेश्वर त्याची मूर्ती बघायला चाललो. ते माझा एक मित्र आहे. त्याला फोन करतो. तो आला तर ठीक, भेटला तर ठीक. आता भेटला तर त्याला फोन करतो मी. भेटला तर ठीक आहे. बाळगणेशचा बल्लाळेश्वर तो मूर्ती बघायला आलो आहे. मस्त मूर्ती आहे.
मध्ये बाबा मध्येच बसले. माझा मित्र भेटला आहे मला ITI मधून, युट्यूबर आहे. कसं आहे? नागोबा आहे गळ्यात. विसरला वाटतं मला. हा माझा मित्र. आता आम्ही चाललोय काळा चौकीचा महागणपती बघण्यासाठी. आता कुठून कुठून गल्ली गल्लीतून घेऊन जातोय बघा. सोसायटी शॉर्टकटून घेऊन जातोय. VIP दर्शन. याचं नाव हर्षल. अरे येतोय रे थांब. ही आपली बिल्डिंग सीतासदन. आपला बाबा कडक झालं पहिला दाखव. सीता सदन. सीता सदन मध्ये आपला जो बल्ला येतो रे तो एका बिल्डिंगचा गणपती आहे फक्त. आता आपण बाळगणीचा बल्लाळेश्वराचा दर्शन घेतलाय. तो याच्या बिल्डिंगचा गणपती. आणि आताचा जो आहे त्यांचा महागणपती, काळ्या चौकीचा महागणपती, सगळ्यात भारी गणपती. हा परफेक्शन वाला आहे. परफेक्शन. ठीक आहे चालेल कंटिन्यू आहे. तू आहे तर टेन्शन ना. तू जातोय का इथून? अरे इथेच थांबतो मी. मी येतो परत थांब. हा तू ये. हा आलास की फोन कर. हा काळा चौकीचा महागणपती. एवढूशा लहान गल्लीमधून ते लोक. हे किती फुटाची मूर्ती आणतात माहित नाही. ही गल्ली फक्त बघा आणि मूर्ती बघा. ही गल्ली बघा आणि मूर्ती बघा. काळा चौकीची मूर्ती सगळ्यांना माहितीच असेल, पण बघा मूर्ती बघा किती मोठी आहे. एवढी मोठी मूर्ती आहे. ह्या गल्लीतून आणतात. वृंदावनची थीम दिली आहे ते. वृंदावन पुढे गणपतीची मूर्ती आहे. आमच्या पण लाव. धन्यवाद. किती फुटाची मूर्ती दादा? 22 फुटाची मूर्ती आहे. 22 फुटाची मूर्ती ह्या गल्लीतून आणतात. या इतकं परफेक्शन आणतात ना, एवढा जबरदस्त इतका जबरदस्त पद्धतीने मूर्ती आणतात ना. म्हणून काय मूर्ती बघण्यासाठी मूर्ती का शोधत होती. ते मूर्ती कशी होती? खूप सुंदर. मित्राच्या ओळखीने डायरेक्ट भेटलं दर्शन आम्हाला. तो मित्र आता हाय कुठे जरा सुचतो थांबा. तो बघा धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद दादा. याला पण धन्यवाद. धन्यवाद दादा. अरे बस दादा बस फुल नशेडी वाटतो रे खरं. नमस्कार मित्रांनो. माझा मित्र आता इथूनच गेला आहे. त्याची उद्या एक्झाम आहे. इंजिनिअरिंग करतोय आता. त्याची आता एक्झाम आहे मित्राची माझ्या. तो आता इथूनच गेला आहे. आता आम्ही जात आहोत. काळा चौकीचा महागणपती बघितला. ते दर्शन झालं आहे. उत्तमातलं उत्तम दर्शन झालं आहे. आता आम्ही चाललो आहे चिंतामणीला. आता चाललो आहे चिंतामणीला. इथून चिंतामणी सरळ समोरच आहे ना रे. समोर चिंतामणीचा गेट दाखवतो. तो समोर जो आहे ना चिंतामणीचा गेट आहे. आता आम्ही चाललो चिंतामणीला. चिंतामणीला जाऊन तिकडच्या मूर्तीचं दर्शन घेऊ. चिंतामणीनंतर आपण कुठे जाणार आहोत? ते पंचगंगा. पण तो 5 दिवस गौरी गणपती असतो. नाही
असतो. अजून एक चिंतामणी नंतर एक पंचगंगा करून असं मंडळ आहे. इको फ्रेंडली मूर्ती. सगळं इको फ्रेंडली मूर्ती, त्यांचं डेकोरेशन पण सुद्धा जे सगळं इको फ्रेंडली आहे. तर डेकोरेशन तुम्हाला मी दाखवेलच, आणि ते डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं हे सुद्धा कमेंटमध्ये करून तुम्ही सांगा, कमेंटमध्ये सांगा आम्हाला. आता जाऊया चिंतामणीला. चिंतामणीचं गेट आहे, चिंचपोकळीचा चिंतामणी. लाईन बघा किती आहे. 5 वर्ष झाली एकाच लाईनीत उभे आहोत आम्ही. 5 वर्षानंतर बाप्पाचं दर्शन होणार आहे. हा बघा, गुड त्याची व्हिडिओ मॉर्निंग. हालत बघ ना याची काय झाली. खपला रे तू, झाला बाय, म्हातारा झाला. नको बाय, 13 गणपती अजून दाखवेन मी 13 नाही, पुढच्या वर्षी. त्याचा गणपती गेला. पहिले त्याच्यानंतर 20 मधलं 15 वाढतेला, 15 मधलं 13, आता किती वाढते? मैदानात पोहोचल्यानंतर तू बोलेल अजून थांब. दादा चिंतामणीच्या गणपतीचं सुद्धा आता आमचं दर्शन झालं आहे. खूप वेळ लागला तिकडे, खूप लाईन होती, गर्दी होती, पण दर्शन झालं आहे आमचं खूप चांगल्या प्रकारे. आता आम्ही चाललो आहोत. पंचगंगा करून गणपती आहे तिकडे, ते आता चालू असेल ना? चालू असेल. पंचगंगा करून गणपती आहे. तिथून थेट आम्ही डायरेक्ट जाऊ खेतवाडीला. खेतवाडीचे पण गणपती बघायचे आम्हाला, ते जाऊया. सगळ्यांची हालत बघा. हा एक गणपती असं ना, जे एकदम युनिक डेकोरेशन असतं, सगळं इको फ्रेंडली असतं. ते ह्या टायमाला बघा काय आहे. मंगळमूर्ती पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ, हे बघा. ते बघा की त्यांना अवॉर्ड्स भेटले आहेत डेकोरेशनसाठी. हे बघा, बहुतेक पृथ्वी बनवली. पृथ्वीचं आहे. झाडांचे काय, झाडामध्ये काय मॅसेज दिलेत त्यांनी. वारसा पुन्हा कपड्यांपासून काहीतरी बनवलं आहे. कपड्यांपासून यावेळी बनवलं आहे. कपड्यांचं वाचू शकता तुम्ही. हे कपड्यांचं पुनर्वासन काहीतरी मॅसेजेस आहे. एका साडीपासून किती पॅटर्न बनतात. साडी तुम्ही डेकोरेशन बघितलंच असाल. जो कोणी कलाकार असेल ना इकडचा, मस्त पाय दमले. कोणाचे पर्याय, जो कोणी कलाकार असेल, ज्यांनी कोणी बनवलं असेल ना, हे खूप खूप म्हणजे खूप मस्त मॅसेज आहे. खूप छान आहे. मनापासून मी हा गणपती बघायला आलो आहे. दरवेळी होतो इथे. एकदा पूर्ण लाकडांपासून काय नाही काय बनवलं होतं. लाकडांचं, प्लॅस्टिकचा उपयोग कसा करायचा, प्लॅस्टिकचं वापर किती करायचा, असं सगळं. आता कपड्यांचा वापर सांगितला आहे. कपड्यांवरून एक मॅसेज दिला आहे. दरवेळी कोणी इथे आलं ना, मूर्ती आणि डेकोरेशन इको फ्रेंडली इतकं बघण्यासारखं असतं ना, खूप छान. म्हणून बोलतो दरवेळी इथे जर आलात, लोह परेडला जर तुम्ही आलात तर नक्की ह्या मंडळाला व्हिजिट करा. पंचगंगा सार्वजनिक गणेश उत्सव करून हे मंडळाचं नाव आहे. डिलेड रोडला आहे ना? डिलाईल रोड. हां, डिलाईल रोड. डिलाईल रोडला करून आहे पंचगंगा सार्वजनिक उत्सव.
असं मंडळाचं नाव आहे. नक्की या इकडे. आणि तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं आहे हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा आम्हाला. कसं वाटलं शिवम पहिल्यांदा आलं? खूप चांगलं वाटलं तुम्ही पहिल्यांदा युनिक असं म्हणजे काहीतरी बघितलं माहिती लाईफमध्ये. इथे अध्यक्ष लंबोदरचे अध्यक्ष कसं वाटलं पहिल्यांदा आलात? हो पहिला आलो, खूप छान वाटलं मला. इथे समजून द्यायला ना, आता ह्याला मॅसेज चालू झाला. इथे समजून द्यायला ना एक आंधळी बाई असते माहिती आहे ना विशाल. लास्ट टायमाला जेव्हा आलो होतो ना तेव्हा इथे डेकोरेशन पूर्ण समजवण्यासाठी एक बाई होत्या. त्यांना दिसायचं नाही पण त्याचा हात वगैरे लावून सगळ्यांना नक्की माहिती सांगत होत्या. तेही आम्हाला बघून खूप बरं वाटलं होतं. म्हणजे त्यांची इथे लँग्वेज नाही कधी हां त्यांची बघा इथे जे येतात ना त्यांची लँग्वेज दिली आहे बघा. आंधळ्या लोकांची आंधळ्या language आहे. आता नाही आहेत, आम्हाला खूप उशीर झाला यायला म्हणून ही त्यांची लँग्वेज आहे. ते लोक हात लावून ते सांगतात की वरती काय लिहिलं आहे, काय मेसेज आहे, हे सगळं दिलं आहे. दरवेळी काही नाही काय युनिकच असतं. चला मी खास करून हा गणपती बघा मी जिद्द पकडली होती की किती वाजता आपण हा गणपती बघण्यात जायचं. मला डेकोरेशन बघायचं आहे. खूप बरं वाटलं डेकोरेशनला. खूप अवॉर्डसुद्धा भेटले. आता आपण इथून जाऊया डायरेक्ट करी रोडचा कैवारी बघायला. करी रोडचा कैवारी बघितल्यानंतर आपण जाणार करी रोडचा राजा बघायला. करी रोडचा राजा बघून झाल्यानंतर आम्ही जाणार आहोत डायरेक्ट खेतवाडीला. तर डायरेक्ट खेतवाडीला आपली मोठी फेरी आहे आपल्या. चला नमस्ते. आता आपला पंचगंगाचा गणपती बघून झाला आहे. आता आपण चाललो आहे करी रोडचा कैवारी बघायला. करी रोडचा कैवारी गणपती बघायला. मित्रांनो ही मूर्ती करी रोडचा कैवारी करून ही कागदापासून बनवलेली मूर्ती आहे. खूप मस्त आणि युनिक अशी मूर्ती. पर्यावरणपूरक मूर्तिकार यांचे राजन झाड या मूर्तीचे मूर्तिकार राजन झाड हे आहेत. ही मूर्ती पूर्ण कागदापासून बनवलेली आहे. बघू शकता किती सुंदर आणि छान आहे. काय तरी बोलत होतास. गणपती देवाचं काय चालू गणपती पुढचा चवीला कुठला बोलला गणपती देवाचा देव. पूर्ण कागदाची मूर्ती होती ती. कागदाची राजन झाड यांनी बनवलेली मस्त मूर्ती होती. करी रोडचा कैवारी. करी रोडचा कैवारी. आता आपण इथून जात आहोत. त्याला घे. आता आम्ही इथून जात आहोत. कुठे जातो आम्ही अध्यक्ष? गणेश गल्ली. खेतवाडी. एका चापटीत मार. आता आम्ही चाललो खेतवाडीला. खेतवाडीचे बाप्पाचे दर्शन घ्यायचे. त्याच्यानंतर मलाडचा दौरा आपला. दौरा म्हणजे बाप्पाचं दर्शन घ्यायला. आता आम्ही चाललो खेतवाडीला. चला मित्रांनो आता आम्ही आलो आहे करी रोडचा राजा. त्या ठिकाणी आलो आहे करी रोडच्या राजाची मूर्ती बघायला. त्याची लिंडले आमच्या मार्गदर्शकाने आत्ताच आठवलं की करी रोडचा राजा पण जाता जाता लागतं. त्याच्यावरून बघून जाऊया, त्याचं पण दर्शन घेऊन जाऊया. तर मी तुम्हाला मूर्ती दाखवतो. राजन झाड यांचीच बनवलेली मूर्ती आहे. मूर्ती एवढी जबरदस्त आहे ना बघा. आता मूर्ती बघा मस्त. मी पण राजन झाड यांनीच मूर्तिकार आहे त्यांचे. करी रोडचा राजा. मग अशी करी रोडचा कैवारी बघितला. आता करी रोडचा राजा बघा. थकलाय. हां थकलाय. हो आमचे अध्यक्ष थकले आहेत. जसा कॅमेरा चालू केला तसं लगेच उभे राहतात. बघा